की 9 तारखेला आम्ही अहिल्यानगरला जाणार आहे आणि 10 तारखेला धुलेमध्ये सभा होणार आहे। आता आम्ही पोलिसांशी चर्चा करू आणि एक खरी गोष्ट हे आहे की काही मुलं जे आहे जे अरेस्ट करण्यात आले आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दुकान उघडत होते, ते जवळ उभे राहिले होते आणि अचानक तिथे जे पथराव सुरू झाला। आमच्या निदर्शनास असा आलेला आहे की हे सगळं सुनियोजित होतं, प्लॅनिंग करून हे सगळं कालची जे घटना घडलेली आहे ते प्लॅनिंग करून सगळं करण्यात आलेला आहे। कारण सगळ्यांना माहित होतं की बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते। एक वक्फ बोर्डाची मीटिंग होती, खूप सारे उलमा इकराम जे आहे, मौलाना लोक जे आहे महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता। सगळी तयारी, स्टेज वेज सगळं रेडी आहे, म्हणून काही जाणून बुजून कालचा हे करण्यात आलेला आहे। आणि आम्ही पोलिसांना, एसपीना, आयजीना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचा वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये, याचा मुख्य उद्देश एकच होता। ते पोस्टर जे होतं, ते जे लावलेले होते रांगोलीवर आयला मोहम्मद जे टाकलेलं होतं ते निंदनीय आहेच, पण याच्या मागे कोण होतं की ज्याने हे सगळं करून घडवून आणलं होतं की एकदा ते अरेस्ट झाल्यानंतर कोण होतं की जे रस्त्यावर आणलं मुलांना आणि रस्त्यावर ते बसून निदर्शन करत होते। तर याच्या मागे आमच्याकडेही काही जानकारी आलेली आहे की काही राजनैतिक पक्षांचा उद्देश हे आहे की एमआयएम पक्ष अहमदनगरला येऊ नये, म्हणून ते काही संघटनांशी जाणून बुजून ते एक अलायन्स केलं आणि अलायन्स केल्यानंतर हे सगळं प्रकार घडलेला आहे। आज काहीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे। मेरी एक सलाह है, कभी भी किसी भी मोर्चे में, जुलूस में या विरोध प्रदर्शन में जाने से पहले जिम्मेदार से पूछे कि इस प्रदर्शन, इस जुलूस की परमिशन है या नहीं। ये सब कुछ मालूमात लेने के बाद ही उस प्रदर्शन में हिस्सा ले। 2 घंटे या 3 घंटे की परमिशन है तो प्रदर्शन, प्रोटेस्ट 2.5 घंटे में खत्म करे। अगर कोई दूसरा माहौल खराब कर भी रहा है तो माहौल को संभालने की जिम्मेदारी आपकी है। आप कोशिश करें माहौल को संभालने की।